सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. माझ्या चॅनलचं नाव आहे वुमन इन वंडरलँड. आज आपण बघणार आहे भोपळ्याची भाजी. तर बऱ्याच जणांना भोपळा आवडत नाही, लहान मुले पण काही जण खात नाही. मग त्यांना आपण पराठे वगैरे बनवून खाऊ घालतो. पण भाजी बऱ्याच जणांना आवडत नाही. तर मी आज भाजी बनवून दाखवणार आहे. अतिशय पौष्टिक अशी भाजी बनवून दाखवत आहे मी आणि एकदम सोप्या पद्धतीने. तर सगळ्यात आधी आपल्याला भोपळा जो आहे तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. आणि मी त्याची साल काढत नाही, बरेच जण काढतात, पण मी इथे साल न काढता असा बारीक चिरून घेणार आहे. तर अतिशय बारीक असा चिरून घ्यायचा आहे, जेणेकरून लहान मुलांना पण व्यवस्थित खाता येईल आणि मोठ्यांना पण खूप आवडेल. तर आता मी इथे पूर्ण भोपळा असा कापून घेते आणि एका बाउलमध्ये धुवायला टाकते परत एकदा, जेणेकरून तो काळा पडणार नाही. कारण की भोपळा कापल्यानंतर बऱ्याच वेळानंतर तो काळा पडतो, म्हणून मी पाण्यात टाकला. काही जण काय करतात, भोपळा मोठे काप करून आणि कुकरच्या भांड्यामध्ये छान शिजून घेतात. पण मी तसं न करता भोपळा छान बारीक चिरून घेतलेला आहे. आता आपण याची भाजी कशी बनवायची ते मी तुम्हाला दाखवते. सगळ्यात आधी इथे कढई घेतली, त्याच्यामध्ये तेल तापत ठेवलं. त्याच्यामध्ये मी जिरं, मोहरी आणि थोडंसं हिंग टाकला. त्याच्यानंतर इथे लसूण जो आहे तो जास्त घ्यायचा आहे आणि छान असं ठेचून घ्यायचा आहे आणि तेलात परतू द्यायचं आहे. लसूणने छान चव येते. त्याच्यानंतर आपल्याला इथे टाकायचं आहे कढीपत्ता. कढीपत्त्याची फोडणी खूप छान असते आणि टेस्ट पण खूप छान येते, वास छान लागतो फोडणीचा. त्याच्यानंतर इथे तुम्ही कांदे तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. 2 मोठे बारीक चिरून घेतले तरी चालतील. मी इथे 2 छोटे बारीक चिरून घेतले होते. त्याच्यानंतर कांदा परतण्यासाठी मी थोडंसं मीठ टाकते, जेणेकरून आपला कांदा जो आहे तो लवकर परतेल. आणि इथे कांदा आता छान असा परतू द्यायचा आहे. आता कांदा थोडासा परतत आला की याच्यामध्ये मी एक बारीक चिरून टाकलेला आहे टोमॅटो. तर तुम्ही इथे टोमॅटोची प्युरी पण वापरू शकता, जर लहान मुलांना टोमॅटो आवडत नसेल तर. पण मी ते बारीक चिरून घेतलेला आहे आणि तो पण छान असं परतू देणार आहे. तर लवकर परतण्यासाठी मी त्याच्यावरती झाकण ठेवलं होतं आणि कांदा आणि टोमॅटो छान असं परतलं गेलेलं आहे आणि ते परत एकदा मिक्स करून घेते आहे. तर हे छान असं शिजू द्यायचं आहे तेलामध्ये आणि हे शिजल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये जी आहे मुगाची डाळ स्वच्छ धुवून टाकायची आहे. बरेच जण भोपळ्याच्या भाजीमध्ये हरभऱ्याची डाळ टाकतात. काही जण रात्रभर भिजत ठेवतात, काही जण नुसते धुवून टाकतात. तर हरभऱ्याच्या डाळीऐवजी मी इथे मुगाची डाळ वापरलेली आहे. मुगाची डाळ ही पचायला पण हलकी असते आणि चव पण छान येते भाजीला. तर तुम्ही नक्की ट्राय करा. आता याच्यामध्ये मी मसाले टाकते. पहिल्यांदा हळद टाकली, नंतर आपले जे घरगुती मसाले आहेत, लाल मसाला, काळा मसाला, त्याच्यानंतर गरम मसाला, थोडीशी धने पावडर टाकते आणि हे मिक्स करून घेते थोडंसं. अशा पद्धतीने जर तुम्ही भाजी केली तर खूप छान लागते. आता बरेच जण मसाल्याच्या ऐवजी हिरवी मिरची आणि लसूण दळून टाकतात आणि शेंगदाणे. तर तसं मी इथे केलेलं नाही आहे. इथे मी मसाल्यांचा वापर केलेला आहे. आता याच्यामध्ये मी रेड चिली पावडर जी आहे, बेडगी मिरची, ती वापरलेली आहे आणि त्याने भाजीला पण कलर छान येतो. आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आता याच्यामध्ये मसाले टाकल्यामुळे याचा वास पण खूप छान येत होता आणि छान असे मसाले परतले गेलेले आहेत. आता याच्यामध्ये आपण जे आहे, जो भोपळा आपण बारीक कापून ठेवला होता तो याच्यामध्ये ॲड करायचा आहे. तर तुम्ही तुमच्या घरच्यांच्या क्वांटिटीनुसार इथे भोपळा घेऊ शकता. मी पूर्ण एक मीडियम असा कापून घेतला होता आणि तो आता छान मिक्स करून घेते आहे. तर आता इथे तुम्हाला भोपळ्याची भाजी जर कोरडी करायची असेल तर याच्यामध्ये पाणी नाही टाकलं तरी चालेल आणि जर पातळ करायची असेल तर अर्धा ग्लास तुम्ही इथे पाणी ॲड करू शकता. आता याच्यामध्ये मी भाजीला चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि ते छान मिक्स करून घेते आहे. आता हे छान असं शिजू द्यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही भाजी करून बघा, जर केली नसेल तर अप्रतिम लागते. तर मी इथे थोडासा रस्सा ठेवणार आहे, म्हणजे भाजीला थोडीशी आमटी करणार आहे. म्हणजे जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही, म्हणून मी इथे अर्धाच ग्लास पाणी टाकलं आहे. आणि आता छान मिक्स करून घेते परत एकदा आणि याच्यावरती झाकण ठेवून देणार आहे आणि हे 15 ते 20 मिनटं वाफू देणार आहे बारीक गॅसवर. आता हे छान उकळी आलेली आहे त्याला, तुम्ही बघू शकता. आणि हे परत एकदा मी मिक्स करून घेते आहे. तर भाजीला कलर पण छान आलेला आहे. बेडगी मिरची पावडर टाकली होती आपण त्याच्यामुळे आणि मस्त असा वास पण येतो आहे. आपली डाळ पण छान शिजत आलेली आहे. आता हे मिक्स करून घेतलं. आता हे जे आहे आपल्याला अजून थोडंसं शिजू द्यायचं आहे. हे मिक्स केल्यानंतर मी आता परत एकदा झाकण ठेवते आहे आणि परत 5 मिनटं ठेवते झाकण याच्यावरती. ही जेवढी आपण शिजू देऊ तेवढी छान लागते. हे पहा किती छान तरी आलेली आहे आणि आपला रस्सा पण छान झालेला आहे. जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही.
आता हे छान असं मिक्स करून घेते मी. आता या भाजीमध्ये मी इथे शेंगदाण्याचा वापर केलेला आहे. तर इथे मी शेंगदाण्याचा जो कूट आहे तो थोडासा टाकलेला आहे. कारण की शेंगदाण्याचा कूट टाकला की भाजीला पण चव छान येते आणि थोडासा घट्ट होतो रस्सा आपला आणि भाजी पण छान चवीला अजून छान लागते. तर आता हे टाकल्यानंतर मी मिक्स करून घेते. तर याच ठिकाणी तुम्ही कोथिंबीर टाकू शकता, पण माझ्याकडे अवेलेबल नव्हती म्हणून मी टाकली नाही. तर इथे कढीपत्ता टाकला होता मी फोडणीमध्ये. तर या ठिकाणी तुम्ही कोथिंबीर टाकू शकता. तर अशा प्रकारे आपली भाजी तयार आहे आणि तुम्ही बघू शकता कलर, कन्सिस्टन्सी आणि जास्त म्हणजे पातळ पण नाही, जास्त घट्ट पण नाही. तर अशा प्रकारे तुम्ही जर भाजी बनवली तर लहान मुलांना आणि मोठ्या माणसांना पण खूप आवडेल. जर अशा प्रकारे केली नसेल तर नक्की ट्राय करा आणि जर करत असाल किंवा अजून कोणती वेगळी पद्धत वापरत असाल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भाजीची कन्सिस्टन्सी आणि कलर पाहून तुम्हाला असं वाटलं असेल आता कधी भाजी खाऊ असं. अप्रतिम भाजी झालेली आहे आणि जे भोपळा खात नसतील तेही आवडीने खातील. तर ही भाजी तुम्ही कुकरमध्ये पण डायरेक्ट करू शकता, पण कुकरमध्ये जास्त घट्ट होऊन जाते म्हणून मी तुम्हाला अशी फोडणी करून दाखवली आहे. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि आजची भाजी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक छान लाईक करा, छानशी कमेंट करा आणि चॅनलसाठी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.